ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जीबीकडे पाठवले आणि 2 जे जागा आहेत ते जागा महापौरांनी सुचवल्या. असं टोटल 9 जागा आहेत. 9 जागा बघितलं तर 21 एकरच्या ह्या सगळ्या जागा आहेत आणि रेडी रेकनर बघितलं हजारो कोटीचा ह्या ठिकाणी धंदा रेडी रेकनर होत आहे. त्यांना 150 कोटी जर कमी असेल, 1378 कोटीची ही योजना आहे. तुम्ही 10% मेंटेनन्स ठेवला आहे. 1400 कोटीचे 10 कोटी मेंटेनन्समधला 40 कोटी तुमचे तिथं कम होतात. तुम्ही सुवर्ण योजनेचा त्या ठिकाणी 90 कोटी त्याला पकडल्यात. ते 2 जरी तुम्ही वगळलेत तरी मी तुमचे 150 कोटी कवर होतात. त्या 150 कोटीसाठी ह्यांनी सोलापूर शहरातले भूखंड विकास काढलाय, विकसित करायला चाललाय. त्याला प्रचंड विरोध हा आमच्या महाविकास आघाडीचा आहे. या ठिकाणी आता शिवसेना आहे, मनसे आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, आप पार्टी आहे, काँग्रेस आहे. आम्ही सर्वजण मिळून ह्या ठिकाणी ह्या BOTच्या कामाला ह्या ठिकाणी आम्ही विरोध करतो. आम्ही विकास कामाला, शहरातल्या पाईपलाईनला विरोध करत नाही. ते ह्या ठिकाणी निवडून येत असताना भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की राज्यात आमची सत्ता आहे, देशात आमची सत्ता आहे आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या. तर शहरातल्या लोकांनी भरवून त्यांना यश दिलं. तुमच्या जवळजवळ 84 नगरसेवक आहेत. कॉप्ट 9 पकडलं तर 93 नगरसेवक तुमच्यात एवढं शहरांनी दिले. तर मग राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तुम्ही त्यांच्याकडनं 150 कोटी निधी आणा ना जर कम पडले असेल तर. ह्याकरता तुम्ही ह्या ठिकाणी असा घाट बांधणं आणि अशा प्रकारे चुकीच्या आरक्षण सगळ्या त्या ठिकाणी जागेवर असताना चुकीचा विषय आणणं आमचा त्याला सगळ्यांचा विरोध राहणार आहे. उद्याच्या बोर्डामध्ये आम्ही महापौर असेल, आयुक्त असेल, जे पालकमंत्री सांगून गेले विषय करावाच लागेल. जर चुकीचं काम केलं तर महाविकास आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर आम्ही कोर्टात देखील जाऊ आणि सोलापूर शहरातले गार्डन असतील, शाळा असतील, बगीचा असतील वाचवण्याचा ह्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आहेत. हे चुकीचे विषय आणलेत, त्यांना कळत नसेल, समजत नसेल. तुम्ही सगळे बघा, सगळे विषय अजेंडावरचे सगळ्या विषय ह्या ठिकाणी आरक्षित जागेचे आहेत. एकतर तुम्ही आरक्षण बदलायला पाठवलं पाहिजे होतं. राज्यामध्ये तुमची सरकार आहे, तुम्ही विषय आणताना व्यवस्थित आणायला पालता. हा अतिशय चुकीचा. आणि भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या महिला भगिनी, त्यांचा अजेंडा त्यांनी 20-25 महानगरपालिकेत त्यांनी महागा असे विषय आले तर त्याच ते सांगायचे की भूखंड श्रीखंड. मग आता तुम्ही सभा करत आहे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे का भूखंड श्रीखंडाचा? मग तुम्ही काय करता? तुम्ही त्यास आम्हाला ज्ञान देत होता. मग असे विषय आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक सिनियर आहेत, त्यांनी विरोध करायला पाहिजे होता. ही आमची अपेक्षा आहे.